हॅलो, जय भीम सर्वांना. मी खूप छान गोष्ट आणलेली आहे तुमच्यासाठी आणि ती खरोखर ऐका तुम्ही. खूप छान गोष्ट आहे आणि एवढी सुंदर गोष्ट आहे. आईच्या आणि मुलाच्यावरती गोष्ट आहे. तर मी ती गोष्ट चालू करते. कदाचित ती तुम्ही पूर्ण बघा, त्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल आणि अशी वाटली तर त्याच्यात डोळ्यातून अश्रू बी येतील, अशी ती गोष्ट आहे आईच्या आणि मुलाची. तर आई गर्भधार असते. गर्भधार असताना तिला एक मुलगा झालेला असतो. मुलगा झाला तर तिने काय केलं, मुलगा होते, मुलगा झालेला असते. तर मुलगा झाला, पोरगा 1 वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाला, असं करून 4 वर्षाचा मुलगा झाला. आणि झाल्यानंतर तिने काय केलं, मुलगा खेळत होते बाहेर बाहेर असं खेळायचा पोरांच्या बरोबर. खेळता खेळता मुलगा असा पडला, तर त्या दगडावरच पडला. पडता कुठे, त्याच्या दोन्ही डोळ्याला, म्हणजे पूर्ण चेहऱ्याला डोळ्यापासून त्याला हे झालं. तर डोळेच त्याचे दोन्ही, डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर म्हणाला काय ह्याचे डोळे नाही राहू शकणार, ह्याचे डोळे काढायला लागेल, दोन्ही डोळे ह्याचे फुटलेले आहेत, असं डॉक्टर तिला हे देते. तर आई एवढी रडते, एवढी देवाजवळ दया करते, एवढी विनंती करते का काही करा आणि माझे पोराचे डोळे वाचवा, काही करा ना माझे पोरं. खूप लोळते, रडते, पण काय ते काय उपयोग नाही. डॉक्टर सांगते तेच करावं लागेल. तर आता काय करणार त्याच्यासाठी. तर ती काय करते, मग आता रात्रभर रडून रडून विचार करते, उद्या ऑपरेशन आहे पोराचा. विचार करते काय करू, माझ्या पोराला मी कुठून डोळे आणू, काय करू, असं सगळं विचारते. शेवट तिच्या मनात एक विचार येतात, अरे माझे डोळे आहे, माझे डोळे माझ्या पोराला का निघतील ना. तशीच सकाळ कधी उजळते आणि कधी डॉक्टरजवळ जाते, तशीच मुलाला घेऊन जाते डॉक्टरजवळ. डॉक्टर माझे डोळे माझ्या मुलाला लावा. तर हां, तर डॉक्टर बोलते असं होऊ शकते, तुझे डोळे मुलाला लावू शकते, तुम्ही काही काळजी नका करू, माझे डोळे काढा आणि माझ्या मुलाला. पण माझे मुलाचे डोळे, म्हणजे मुलाला दिसायला पाहिजे. मी अंधळी झाली तरी चालेल, पण माझा मुलगा दिसायला दिसायला पाहिजे मुलाला. तर डॉक्टरने केलं ऑपरेशन आणि तिचे डोळे काढून मुलाला बसवले. आता मुलाला बसवले, मुलगा मोठा झाला. तर थोडं थोडा शाळेत जायला लागला. मुलगा तर चांगला झाला, त्याला दिसायला पण लागला. तर शाळेत जायला लागला. शाळेत गेला तर ती न्यायची मुलाला, सोडायचं. खूप लाडाचा मुलगा असतो तिला. शाळेत न्यायची, सोडायची, परत घरी आणायला जायची, अशी ती करायची. तर पोरगा थोडा थोडा मोठा होत चालला. तर तो म्हणाला, मुलं त्याला सांगायचं का, अरे तुझी आणली आई आली, तुझी आणली आई. तर ते पोराला थोडा वाईट वाटायचा. तर आईला सांगायचं, आई तू कशाला येते इथे, नको येऊ ना, मी एकटा सांभाळेन, मी येईल. तर नाही बाळा, एकटा नाही यायचं, मी येईल तुला घ्यायला, तू काय टेन्शन नको करू. तरी तो काय ऐकायचंच नाही, ती काय ऐकायचीच नाही. ती जायची त्याला आणायला, सोडायला. तेवढ्यात काय झालं आपल्या, हां, तर सोडायला आणायला. तर पोर मोठा झाला, बराच मोठा झाला, म्हणजे कमीत कमी पोरगा जास्त शिकला, 15वी 16वी असं शिकला. तरी ती जाऊन शाळेच्या कॉलेजच्या बाहेर उभी राहायची. तर किती सांगायचं, आई नको येऊ तू, मला सगळी पोरं चिडवतात. तर बाळा, ती चिडवतात तर चिडवू दे ना, तू कशाला त्यांच्यावर लक्ष देते. मला वाईट नाही वाटत ना, तुला कशाला वाईट, तू कशाला वाईट, तू चांगला बघते ना, मी नाही बघू शकत. तर मला लोक सांगतात, तुला तर नाही सांगत ना. नाही नाही, पण माझी इज्जत जाते, तू कशाला येते कॉलेजजवळ, बाहेर शाळेच्या बाहेर उभी राहते. तर आई सांगते, नाही माझा जीव नाही लागत, मी लहानपासून तुला आणायला ठेवायला जात असताना मला ती आदत झालेली आहे, तर मी आता ती सोडू नाही शकत मी. तर असं करता करता पोर खूप कंटाळते. पोरं चिडवायची, तुझी आणली आई आली बघ तुला शोधते, जा तुझी आई बोलते. तर पोरगा मोठा झाल्यावर तो निघून जाते, घर सोडून निघून जाते. आई खूप रडत असते, खूप रडत असते. तर आई रोज संध्याकाळ झाली का दिवा लावून आणि दरवाजा खुल्ला ठेवून बसायची, पोराची वाट बघत. आज नाही आला, उद्या येईल, उद्या नाही आला, आता कुठे शोधायला जाऊ मी पोराला. पहिले कसे, पहिल्याच्या जमान्यात फोन बिन काहीच नाही, झाली तर तार करायची, पण कुठे करणार, कोणाला सांगणार. आई आणली असते एक तर अशी चापत चापत चालायची, डोळे नाही. तर आई खूप अशी वाट बघत राहायची पोरं. तर पोरगा काय आला नाही, तो एकदा निघून गेला तर निघूनच गेला. तर काय झालं, एक दिवस ती अजून म्हातारी होत चालली. पोरगा तिथे खाऊन पिऊन लग्न बिग्न करून चांगला सुखात राहिला आहे आणि आई म्हातारी झाली. म्हातारी खूपच म्हातारी झाली. तिला बिचारीला कोण द्यायचं, तो भीक भीक मागून खायची. पण तिने काय केलं, म्हणजे भीक म्हणजे परिस्थिती चांगली होती, तिच्याकडे होते काय, शेतीभाती होती, सगळी इष्टक होती, पण आता करणार काय, कोण करणार, आणली असते ना. तर तिने काय केलं,
आपल्या रोज एक चिठी लिहायची मुलाच्या नावात, रोज एक चिठी. आणि दरवाजाच्या बाहेरच्या भागाला एक ती पेटी लावून ठेवलेली असते ना, त्या पेटीत ती चिठी रोज टाकायची. त्याच्यात सगळी लहानपासून त्याची हिस्टोरी लिहिलेली असते. तू जन्माला आला तेव्हा तुला काय केलं, काय झालं, तू ती सगळी म्हणजे पूर्ण त्याची हिस्टोरी. मग तू 4 वर्षाचा झाला, मग तुझे डोळे गेले, मग माझे डोळे तुला लावले, तेव्हा तू बघायला लागला, मग तू एवढा शिकला, एवढा हे केला, मग मला सोडून, अशी सगळी हिस्टोरी जी काय लहानपासून त्याला तो होता तिथपर्यंत जी हिस्टोरी होती तिने लिहून सगळी ठेवलेली. आणि त्या पेटीत रोज ती हिस्टोरी टाकायची, लिहायची आणि टाकायची. तर पोरगा म्हणजे थोडा पोरं बिरं झाली आणि त्याच्या मनात विचार आला का थांब मी जाऊन बघते माझ्या आईला, मेलाय का जगलाय बघते, जाऊन बघते मी, असं त्याच्या मनात विचार आला. आणि बाजूवाल्यांनी ते सांगून ठेवलेलं असतं का माझा मुलगा आला, मी नसली तर माझा मुलगा आला तर या डब्यात त्याला पहिले हात घालायला सांग, तो डब्बा काढायला सांग, आणि डब्यात तुझ्यासाठी आईने काहीतरी ठेवलं असं सांग, असं सांगते. तर ती म्हातारी झाली तर ती बिचारी मेली तर अशीच ते लोकांनी गाववाल्या नेऊन तिला जाळली. जाळल्यानंतर बरेच 1-2 वर्ष अजून गेले आणि मुलगा आला का चल मी आई कशी आहे कशी नाही जाऊन बघून देते, गेलं आहे का काय बघते मी. तर आला तर ते घराला टाळा असते म्हणजे लावलेला असते आणि पेटी बाहेर टांगलेली असते. तर आला तर घराला असं वाजवते तर टाळा आहे तर कोण नाही घरात, तर आई कुठे गेली असेल बाहेर. तर उतऱ्यात तो उमंत्र्यात बसल्यानंतर तो बाजूवाले असे रस्त्याला जात येत होते, त्यांना विचारला, अरे काका थांबा जरा, माझी आई कुठे गेली, माझी आई नाही दिसत. तर ते बाजूवाल्याने सांगितलं तुम्ही खूप उशीर केला बाळा यायला, तू असं नाही करायला पाहिजे होतं, आईला एकटीला सोडून गेला तुला तिने लहानपासून वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं आणि तू शिकला आणि तू आईला सोडून गेला, असं नाही करायला पाहिजे होतं, ते खूप चुकीचं केलं बेटा तुम्ही. तर नाही काका मी गेलो पण मी आलो ना परत, तर आता येऊन काय फायदा आहे, आता तुझी आई या जगात राहिलेली मिळत नाही. हां पण तुझ्यासाठी एक आठवण म्हणून ठेवलेली आहे, ती खोलून बघ जरा. तर काय काका आठवण ठेवलेली आहे. तर त्यांनी दरवाजा वगैरे खोलला, बघ मध्ये बघ तुझ्या आईनेही बाहेर पेटी लावलेली दरवाजाच्या बाहेर, ती खोली तुला ठेवलेली आहे तुझ्या आईने. तिने सांगितलं आहे का ही माझ्या मुलाशिवाय कोणाला देऊ नको, मुलाला माझा मुलगा आला का त्याला दे त्याच्या हातात. तर ती पेटी तो काढते आणि त्यांनी बघते तर सगळ्या चिठ्ठ्या भरलेल्या आहेत त्याच्यात. रोज एक दिवस चिठी लिहिलेली असते, सगळ्या पूर्ण हिस्टोऱ्या लिहिलेल्या असतात. तू लहान असताना जन्माला आला, तुझ्यासाठी मी काय केलं, तुला कसं पाळलं, वडील तो नव्हता तुला कसं पाळलं मी, कशी तुला शिक्षण दिलं, मग तुला मुलं शाळेत शिकवायचं, असं बरंच काय काय लिहिलेलं असते ते त्यांना ठेवलेलं असते. तर